या देशाला सर्वोत्तम घटना देण्याची, जगातली सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्या राज्यघटनेच्या आधारावर आपला देशाचा राज्यकारभार चालतो आणि सर्वसामान्य माणसाला, दलित, शोषित, पीडित याला न्याय देण्याचं काम, या माणसाला, दलित, शोषित, पीडित याला न्याय देण्याचं काम यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. त्याला ज्ञानाची आणि न्यायाची ओळख झाली पाहिजे, त्याला ज्ञान आणि न्याय मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांचं ब्रीदवाक्य होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशासाठी जे सर्वोत्तम काम केलं आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये कायम आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी बाबासाहेबांच्या ज्या आठवणी आहेत, बाबासाहेबांचं मग वास्तव्याचं घर असेल, लंडनमधलं घर असेल, बाबासाहेबांचं इथे इंदू मिलचं स्मारक असेल, दीक्षाभूमी असेल, अशी सर्व ठिकाणं जी आहेत ही मोदीजींनी त्याचं स्मारकामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार देखील जगाला हेवा वाटावा असं भव्य दिव्य असं इथं स्मारक इंदू मिलमध्ये करतं आहे. त्याचबरोबर आज बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती आहे. मला वाटतं बाबासाहेबांचं संविधान दिन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 19 जून 2015 साली सुरू केला. दरवर्षी तो बाबासाहेबांचा संविधान दिन आपण साजरा करतो. या संविधान बदलण्याचा आरोप जे आहे विरोधी पक्षाचे नेते करतायत, आपण काय त्यांना उत्तर देतो? दरवेळेला निवडणुका आल्या की विरोधक संविधान बदलणार अशा प्रकारची ओरड करून या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत. परंतु मोदीजींनी त्यांच्या भाषणात देखील सांगितलं, बाबासाहेबांच्या संविधानावरच आमच्या देशाचा कारभार सुरू आहे आणि म्हणून संविधान बदलण्याची कुणाची हिम्मत नाही. जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा, अशा प्रकारचं सगळ्यांचा एक दृढ संकल्प आहे. त्यामुळे या सर्व खोट्या नाट्या आरोपामध्ये लोकांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही, लक्ष देण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करण्याचं पाप काँग्रेसने केलं. त्यामुळे या काँग्रेसला किंबहुना विरोधी पक्षाला बाबासाहेबांवर, संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काय म्हणाले? जाहीरनामा करण्यात आलेला आहे एनडीएकडनं. जाहीरनाम्यावरती आपली काय प्रतिक्रिया? त्याच्यामध्ये जे गरीब, महिला, शेतकरी, सर्वसामान्य माणूस हे जे 4 देशाचे प्रमुख घटक आहेत यांच्यावरच मोदीजींनी पूर्ण फोकस केलेला आहे आणि त्यांच्यासाठीच या जाहीरनाम्यात देखील मोठ्या प्रमाणावर वचननाम्यामध्ये घोषणा केलेल्या आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे देशासाठी काम केलं ते गेले 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही आणि म्हणून 50-60 वर्षात जे जमलं नाही ते 10 वर्षात मोदी साहेबांनी करून दाखवलं. आणि म्हणूनच या विकासाच्या कामावर खऱ्या अर्थाने देशाला विकासाकडे नेण्याचं काम, देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम, देशाला जगभरामध्ये मान सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आहे. त्यामुळे यावेळेस तर मोदी साहेबांची गॅरंटी जनतेने घेतलेली आहे. म्हणजे लोक म्हणतात फिर एक बार मोदी सरकार, कारण या पुढच्या काळामध्ये 2047 पर्यंत भारत कसा असावा याचं विजन आहे. आणि या वचननाम्यात देखील, जाहीरनाम्यामध्ये सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये फोकस केला आहे. मग त्यामध्ये 80 कोटी जनतेला मोफत धान्य असेल, 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेखावर आलेली आहे, त्यांचं कल्याण असेल, वीज असेल, त्याचबरोबर अनेक ज्या काही सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधा, घरं असतील लोकांना, म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचं काम
या जाहीरनाम्यामध्ये आहे. त्यामुळे या सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार, उद्योगाचा विचार, रोजगाराचा विचार, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याचा विचार, हा सर्व विचार या जाहीरनाम्यात केला आहे. म्हणून मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. कारण हा जाहीरनामा वचननामा आहे. हा वचननामा मोदी साहेब पूर्ण करतात ही गॅरंटी जनतेला आहे. आणि म्हणूनच या वचननाम्याच्या माध्यमातून जनतेच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडेल, त्यांचं जीवनमान उंचावेल, त्यांचं जीवन सुखी, समाधानी, आनंदी होईल. विरोधी पक्षाचे नेते या जाहीरनाम्यावरती टीका करतात, आपण त्यांना हा काय विरोधक या जाहीरनाम्यावरती टीका करतात. राहुल गांधी म्हणाले की आम्ही 1 लाख रुपये देणार. राहुल गांधी म्हणाले की आम्ही 1 लाख रुपये देणार गोरगरीब महिला. 50-60 वर्ष त्यांनी असंच म्हटलं 1 लाख रुपये देणार. पण इथं तर आज मुद्रा योजनेमधून मोदीजींनी 20 लाख रुपयापर्यंतची मर्यादा वाढवलेली आहे. त्यामुळे तुमचं 1 लाख रुपये इथं येईपर्यंत, जसं स्वर्गीय राजीव गांधी यांनी सांगितलं होतं, केंद्रातून आलेला 1 रुपया 85 पैसेमध्ये एजंट गडप करतात, 15 पैसे मिळतात. तसं इथं नाही. इथं DBT आहे, थेट पैसे बँकेत लोकांच्या, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. त्यामुळे त्यांनी टीका करावी. टीकेला उत्तर मोदी साहेब कामाने देतात. हाँ बताइए. सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला आहे ते दुर्दैवी प्रकार आहे. मी स्वतः सकाळी 7 वाजता पोलीस आयुक्त, लॉ अँड ऑर्डरचे अधिकारी यांच्याशी स्वतः बोललो. सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो. त्यांनाही दिलासा दिलेला आहे. कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई होईल. ज्यांनी केलंय त्याला आमचे पोलीस तात्काळ पकडतील. अनमोल बिश्नोई यांचं नाव आहे, त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर की बर्थ एनिवर्सरी पे आप चैटबूम में आए, क्या कहना चाहेंगे? भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी जयंती आज है. मैं जयंती के अवसर पर लाखों करोड़ों देश के नागरिकों और राज्य के नागरिक, उनको मैं जयंती के अवसर पर शुभकामनाएं देता हूँ, बधाई देता हूँ. बाबा साहेब आम्बेडकर जी ने हमारी भारत की जो घटना है वो जो दुनिया में सर्वोत्तम है और उसी संविधान के अनुसार हमारा देश का कारोबार चलता है, राज्य का कारोबार.